आई आई अगं मी बोलतेय, तुझी परीच म्हणतेस ना तुम्हाला. पण तुला कसं समजावू? अगं कोणी कोणाला उगाच भेटत नाही, तर ती जन्मजन्मी ऋणबंध असतात. आपलीच ऋणबंध आहेत का गं, ज्यांनी आपण भेटलोय आणि दुरावी असं. कालच बाबांचं तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. जी शिस्त आजोबांची इच्छा नाही ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग नाही आई. बाबा बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची बोलं लाडकीच असतात. बाबा, तुम्ही आईला काय दवाखान्यात नेलं होतं? तिकडे किती मोठमोठ्या मशीन होत्या, त्यात मी किती छान दिसत होते. सांगा ना बाबा, सांगा ना. आजी आजी, तू का दिलंस ते आईला औषध? किती कडू होतं ग, मला खूप त्रास होत होता, गुदमरून येत होतं. आजी, तू पण एक मुलगीच म्हणून जन्माला आलीस ना. माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी आजी. आई आई, तू का घेतलंस ते औषध? किती कडू होतं ग, मला खूप त्रास होत होता, गुदमरून येत होत तुझं. आई, मला एकदा जन्माला घालून तर बघ, तुझं रूप पाशील एकदा. मी मुलगी, बहीण, का पत्नी तर कुणाची आई? मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? आई, मला समजतीये तुझी कोणती तुझी घुसमट, पण मी तुला मुळीच त्रास देणार नाही. बाबांना अजिबात सुद्धा त्रास देणार नाही. आई, मला नवीन कपडे नको, मी ताईचे जुने कपडे वापरेन. ताईचे ताईचे जुने दप्तर वापरेन, ताईची जुनी खेळणी वापरेन. आई, तू उद्या मला दवाखान्यात काढून टाकायला जाशील, मी हेच दुःख मानेन की तू माझ्या समोर काही क्षणासाठीच असेल. नुसत्या स्त्रीविरुद्ध हत्या थांबून का होणार? मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावा वाटतो. या या झोपलेल्या मनातला हा लढा मला माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे. आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर काढून टाके अंगावरचा साज. चला तर काढून टाके अंगावरचा साज. आता रडायचं नाही तर लढायचं, आता रडायचं नाही तर लढायचं. ऐक मुली, तुला सांगते, पिंजातच राहून आता पडपडू नकोस, पेटून उठू रडू नकोस, पेटून उठू रडू नकोस. या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही. या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही. वाचवायला येईल श्रीकृष्ण कोणी, याची सुद्धा हमी नाही, याची सुद्धा हमी नाही. ऐक मुली, तुला सांगते, पिंजातच राहून आता पडपडू नकोस, पेटून उठू रडू नकोस, पेटून उठू रडू नकोस. धन्यवाद. वस्तू कुठे आहे?